नमस्कार. सत्या, मीरा, रवीच्या पावभाजीच्या गाडीवर आता एक युट्यूबर आलेला असतो आणि त्याने आता त्यांचा एक व्हिडिओ बनवून व्हायरल केलेला असतो. त्यामुळे आता सत्या, मीरा आणि रवीच्या पावभाजीच्या गाडीची चर्चा सगळीकडेच असते. सत्या, मीरा, रवी आता घरी आलेले असतात. सुधाकर रावांनी तो व्हिडिओ बघितलेला असतो. सुधाकर राव एकदम खुश असतात. सुधाकर राव खुशीत म्हणतात, अरे तुमचा तो व्हिडिओ एकदम व्हायरल झाला ना पावभाजीच्या गाडीचा. त्यावर मीरा म्हणते, होय ना, कसला दादा आला होता तो. त्याने खाल्ली तर खाल्ली आणि एकदम तारीफ पण भारी केली. आणि तारीफ करून करून तो म्हटला, मी एक व्हिडिओ बनवू का, मी युट्यूबला व्हिडिओ टाकतो. आणि त्यांनी युट्यूबला व्हिडिओ बनवून टाकला आणि तो एकदम व्हायरल झाला. आता आपल्याला गिराईकच गिराईक लागेल असं सुधाकरराव म्हणतात. त्यावर आता सगळेच खुश झालेले असतात. इकडे फुसक्या आणि कुस्की बसलेले असतात. या दोघांनाही ते ऐकून खूपच वाईट वाटलेलं असतं. त्यांचा जळफाट झालेला असतो. कारण त्या दोघांनी त्यांची हातगाडी बंद व्हावी म्हणून त्याच्यामध्ये डिसेंट्रीचं औषध मिक्स केलेलं असतं आणि नशिबाने पलटी मारली असते. ते डिसेंट्रीचं औषध मिक्स केल्याचे वडे बनवून निरूपात त्यांनाच खायला घालते आणि त्यांनाच लागलेली डिसेंट्री बघून आता त्यांची एकदम हवा तंग झालेली असते आणि या तिकडे यांचे एकदम नशीब फळफळलेलं असतं. आता इकडे डिसेंट्रीचा त्रास प्लस ह्यांचा नशीब फळफळण्याचा त्रास, या दोघांची खूपच वाईट अवस्था असते. तेवढ्यात मीरा म्हणते, का नाही, मी असं म्हणते, आपण आता या पावभाजीला आणखी एक नवीन वळण देऊया. हे ऐकल्यावर आता सगळेच खुश असतात. ते म्हणतात, काय काय वळण द्यायचं. त्यावर आता मीरा म्हणते, आपण एक काम करूया, आपण पावभाजीची ऑनलाईनच ऑर्डर देऊया आणि ऑनलाईन ऑर्डर आपण पोच करूया. ते ऐकल्यावर सगळेच खुश होतात. रवी म्हणतो, होय होय वहिनी, हेच एकदम जबरदस्त झाले. आता असं म्हटल्यानंतर कुस्ती आणि कुस्तीची तर पूर्ण हवाच गेलेली असते. कारण ऑनलाईन धंदा केला तर हे खूपच पैसेवाले होतील आणि आपल्याला कोण विचारणार. तेवढ्यात आता सत्या म्हणतो, होय हे ते एकदम खरं आहे, पण आता मला सांगा, ही ऑनलाईन ऑर्डर पोहोचवणार कोण. तेवढ्यात सगळेजण इकडे तिकडे बघू लागतात. सत्या म्हणतो, का नाही, हा पुसक्या पोचवू शकतो ना. पुसक्याला तर मला वाटतंय कामच नाही. मला असं वाटतंय हा कधी कामावर जात नाही. हा जर कामावर गेला असता तर कधीतरी ह्याने घरात घर खर्चाला पैसे दिले असते. ते तर हा माणूस देतच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, हा घरात सुद्धा काही आणत नाही. बहुतेक हा पुसक्या कामावर जातच नाहीये. त्याला नोकरी करायची माहितीच नाही, हाच करू शकतो. आता सध्या हा डायरेक्ट पुसक्याकडे येतो आणि म्हणतो, पुसक्या एक काम करशील का, तूच आमच्या गाडीवरच्या हातगाडीचं जे काही पावभाजीची ऑर्डर असेल ती पोच करशील का, तुला आम्ही एवढे एवढे पैसे देऊ. ते ऐकल्यावर आता पंकज खुश झालेला असतो, कारण पंकजला काहीतरी काम मिळणार असतं. आता पंकजला सत्याने कामाला लावलं आहे आणि देविका आता सगळं बघत आहे. आता देविका आणि पंकजची सत्या, मीरा आणि रवी आणि सुधाकर रावांनी पूर्ती जिरवलेली आहे. आता निरूपा काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.